विदर्भाच्या 6 जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कहर केलेला आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी सध्या आहे आणि बघू शकतो सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीमुळे संत्र्याची गळ जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। जो काढणीला आलेला संत्रा होता तो आता गळून पडतायत आणि जो झाडावर आहे त्याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे, कारण की गारपिटीचा फटका आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आणि मोठं नुकसान, आधीच दर कमी, त्यामध्ये आता या ठिकाणी अवकाळीचं मोठं संकट, गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी जे आहे ते हवालदिल झालेले आहे। संत्रा गळायला लागलेला आहे। दुसरं गव्हाचं पीक तुम्हाला मी दाखवतो बघा, हे संपूर्ण गव्हाचं पीक आहे। संपूर्ण गहू जो आहे तो झोपलेला आहे। आता हे गव्हाचं पीक मी तुम्हाला दाखवतो, वामन बिजवे या शेतकऱ्याच्या शेतातलं गव्हाचं पीक आहे, संपूर्ण झोपलेलं आहे। आता झोपल्यामुळे काय होणार, या ओंब्या ज्या आहेत त्या आता भरणार नाही आणि गहू जो आहे तो पुरेसं उत्पादन होणार नाही, गव्हाचे दाणे बारीक होईल, अशा प्रकारे फटका बसला। संपूर्ण गव्हाचं पीक जे आहे ते वादळामुळे झोपलेलं आहे। संत्र्याचंही मोठं नुकसान झालं, की संत्रा गळ झाली, गव्हाचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी संकटात आहे। माझ्यासोबत वामन बिजवे आहेत, धापेवाड्याचे शेतकरी। वामनजी, काय काय नुकसान झालं तुमचं, काय झालं? बघा, रात्री पाऊस झाला, गार पण झाली, त्याच्यामुळे संत्रा पण गळलेला आहे। त्याच्यानंतर गारामुळे त्या मार पडलेला, त्या संत्रा म्हणजे अवजरला नाही आणि गव्हाचं पण नुकसान झालेलं आहे। गहू पूर्ण झोपलेला आहे, त्याच्यामुळे गहू बारीक होईल, गहू अवजणार नाही। तुरीचं पण नुकसान झालेलं आहे, कापसाचं पण नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे काय करावं काय कळून नाही राहिलं, सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। संत्र्याचं गळून पडलेलं आहे, संत्रा गळून पडलेलं आहे, पूर्ण टोटल समजून गळून पडलेले आहे। आणि जे आता उभे आहे समजायचे तेव्हा ते गळणार, कारण की गारामुळे समजा ते संत्र काही टिकत नाही, ते पूर्ण म्हणजे समजा नुकसान झालं। किती पाऊस आणि गारा झाल्या? असं समजा की जवळजवळ अर्धा तास पाऊस म्हणजे असा गारा चालली आणि पाऊस म्हणजे असा 1-2 तास पाऊस चालला सरासरी, रिमझिम चालला, जोराने चालला। त्याच्यामुळे समजून घ्या की कठीण झालेलं आहे आणि वेळ अशी आली आहे की आता ह्यावेळेस म्हणजे सरकारने जर लक्ष दिलं तर आमचं काही बरं होईल, नाही तर कठीण झालेलं आहे। कसं जगावं, कसं राहावं, काय खावं काही कळून नाही राहिलेलं आहे। इथपर्यंत समजून घ्या की आत्महत्या करण्यापर्यंत मजबूर झालेले, इथपर्यंत समजून घ्या की टोकाचं पाऊल नाही। सरकार न पंचनाम्याचे आदेश दिलेले आहे, पंचनामे होईल, टोकाचं पाऊल उचलू नका। संकट मोठं आहे, या परिस्थितीत धीर देण्याची गरज आहे। हा, बरोबर आहे साहेब, द्यायलाच पाहिजे धीर, पण कसं आहे समजा की आता सरकारवरती अवलंबून आहे, कोणत्या हिशोबाने देते, काय देते, काय करतात समजा। मी तुम्हाला पाऊस किती, गारपीट किती मोठ्या प्रमाणात झालं, मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। की माझ्या पायाला लागलेली माती तुम्ही बघू शकता की पाऊस किती झाला असेल। हे बघा, म्हणजे इतका मोठा चिखल या शेतामध्ये आहे। आम्ही हे बघा, हा पावसाळ्यात पाऊस होतो तसं झालं, इतका मोठा चिखल लागला आणि गारा झाल्या, त्यामुळे संत्र गळून पडलेले आहे आणि जे संत्री आता झाडावर आहे ते पण गळून पडणार असं शेतकरी आकाश बिजवे म्हणतात, कारण की वामन बिजवे म्हणतात, कारण की याला डाग लागलेला आहे, गारांचा मार बसलेला आहे। त्यामुळे विदर्भातला संत्रा उत्पादक शेतकरी असो, गहू उत्पादक शेतकरी, कारण की गहू तर वर्षभराच्या धान्याची सोय होती, तो गहूच आता झोपलेला आहे वादळी वाऱ्यामुळे, गारपिटीमुळे। हरभरा असो, तूर असो, वर्षभराच्या तुरीच्या डाळीची सोय ज्या शेतकऱ्याची होते त्या तुरीवरही संकट आलेलं आहे। त्यामुळे तात्काळ पंचनाम्याची गरज आहे, तात्काळ मदतीची गरज आहे। विदर्भातला शेतकरी जो आहे तो संकटात आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि मायबाप सरकारनं ते अश्रू आता पुसण्याची गरज आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।